Hello students, today we are going to study about the atomic and physical properties of group 1 and 2 elements. We will see the properties one by one. First of all, atomic radius and ionic radius. The atomic radius and ionic radius of group 1 and group 2 elements, both the elements, it goes on increasing down the group. म्हणजे जसं आपण डाऊन द ग्रुप जातोय फ्रॉम टॉप टू बॉटम, जसं आपण टॉप टू बॉटम जातोय तसं त्या इलेमेंटचा ॲटॉमिक नंबर वाढत जातो. ॲटॉमिक नंबर वाढत जातो म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. Therefore, the new upcoming electron enters in new orbit or new shell. त्यामुळे काय होतं तर शेलची संख्या वाढते किंवा ऑर्बिटची संख्या वाढते आणि ऑर्बिटची संख्या वाढल्यामुळे काय होतंय तर त्या इलेमेंटचा ॲटॉमिक साईज किंवा आयोनिक साईज किंवा रेडियस जो आहे तो ॲटोमॅटिकली इन्क्रीज होतो. दॅट मीन्स द ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियाय ऑफ अल्कली मेटल्स अँड अल्कलाईन अर्थ मेटल्स, किंवा अल्कली मेटल्सला आपण ग्रुप 1 इलेमेंट आणि अल्कलाईन अर्थ मेटल्सला आपण ग्रुप 2 इलेमेंट्स असं म्हणू शकतो. The atomic and ionic radius of both the group, it goes on increasing down the group. Okay, now here we can write as the atomic and ionic radius or radii goes on increasing डाऊन द ग्रुप. जसं आपण ग्रुपमध्ये खाली खाली जातोय किंवा डाऊन द ग्रुप जातोय तसं ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियस ही इन्क्रीज होत जाते. ओके, नाव द सेकंड पॉइंट, आयोनायझेशन एन्थाल्पी and electronegativity we can shortly write this one as En. Now here the ionization enthalpy means the energy required to remove the outermost electron फ्रॉम वन इलेक्ट्रॉन, एकच इलेक्ट्रॉन एका वेळी आपल्याला रिमूव्ह करावा लागतो फ्रॉम ॲन ॲटम इन इट्स गॅशियस अँड आयसोलेटेड स्टेट. म्हणजे जेव्हा ॲटम आयसोलेटेड स्टेटमध्ये असतो आणि गॅशियस स्टेटमध्ये असतो तेव्हा त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमधून किंवा व्हॅलन्स ऑर्बिटमधून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जी एनर्जी लागते दॅट इज नोन ॲज आयोनायझेशन एनर्जी. आणि इथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, इट इज द कॅपॅसिटी टू विड्रॉ द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इट्स सेल्फ. आता हे दोन्ही व्हॅल्यू जर बघितल्या तर जसं आपण डाऊन द ग्रुप जातोय ग्रुप 1 साठी आणि ग्रुप 2 साठी दोन्ही ठिकाणी जसं आपण डाऊन द ग्रुप जातोय तसं त्या इलेमेंटचा ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होत जाते. ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होत गेल्यामुळं काय होतं तर द फोर्स विच इज अप्लाइड फ्रॉम द सेंटर ऑफ द न्यूक्लियस ऑन द आउटरमोस्ट ऑर्बिट इट बिकम्स लेस. जसं डिस्टन्स वाढत आहे तसं तो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज विच इज अप्लाइड बाय द न्यूक्लियस ऑन द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन इट गोज ऑन डिक्रीजिंग. त्याचवेळी काय होतंय ऑर्बिटची संख्या वाढत गेल्यामुळं शिल्डिंग इफेक्ट ड्यू टू कोर इलेक्ट्रॉन्स इट गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन हा काय होतो हळूहळू इन्क्रीज होत जातो आणि त्यामुळे काय होतं इट इज व्हेरी इझी, इट बिकम्स व्हेरी इझी टू रिमूव्ह वन इलेक्ट्रॉन फ्रॉम द आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ दीज इलेमेंट्स. आणि जर इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं सोपं होत असेल, सोपं जात असेल देन द आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू इट बिकम्स लेस ॲज वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम इन बोथ द ग्रुप्स. म्हणजे जसं आपण दोन्ही ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जातोय तसं ॲटॉमिक रेडियस वाढत गेल्यामुळं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी होतो, शिल्डिंग इफेक्ट इन्क्रीज होतो अँड देअरफॉर we require less amount of energy to remove one electron. Hence the ionization enthalpy values, IP values,
it goes on decreasing down the group. The same case here electronegativity. Electronegativity त्याचा आपण पिरियडिक ट्रेंड बघितलेला आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इट गोज ऑन इन्क्रीजिंग अक्रॉस द पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. जसं आपण लेफ्ट टू राईट जातोय तसं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीज होत जाते. बट ॲज इफ वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम डाऊन द ग्रुप द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यू गोज ऑन डिक्रीजिंग. आता इथे डिक्रीज का होते? अगेन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणजे काय? आताच आपण बघितलं की इट इज द टेंडन्सी टू विड्रॉ शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. आता ही शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ हे अट्रॅक्ट करून काय करतं? तर बॉन्ड फॉर्मेशनमध्ये इन्व्हॉल्व्ह होतं. बरोबर आहे. तर बॉन्ड फॉर्मेशनमध्ये इन्व्हॉल्व्ह होण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनची गरज असते. आणि जर हे जे इलिमेंट्स आहेत जसं आपण टॉप टू बॉटम जातोय त्याचं ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होत गेल्यामुळं इतरांबरोबर बॉन्ड फॉर्मेशन करण्यापेक्षा ते इलेक्ट्रॉन डोनेट करण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. इलेक्ट्रॉन विड्रॉ करत नाही. दे डू नॉट विड्रॉ इझिली इलेक्ट्रॉन बट दे लूज इलेक्ट्रॉन इझिली. देअरफॉर द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यूज ऑफ ग्रुप 1 एलिमेंट्स अँड ग्रुप 2 एलिमेंट्स इट इज लेस than the other elements and it goes on decreasing down the group. म्हणजे इथं आपल्याला काय म्हणता येईल? The IP value and electro negativity value goes on decreasing down both the groups. दोन्ही ग्रुपमध्ये ही इलेक्ट्रोनेगेटिव्ह व्हॅल्यू आणि IP व्हॅल्यू जी आहे ती सावकाशपणे डिक्रीज होत जाते. नाउ नेक्स्ट पॉइंट वी विल सी हियर दॅट इज standard reduction potential value. Standard reduction potential value it is denoted by minus delta H0. The standard reduction potential म्हणजे काय? तर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल समजण्यापूर्वी आपल्याला EMF सिरीज माहीत असणं गरजेचं आहे. नाउ व्हॉट इज द मीनिंग ऑफ EMF सिरीज? EMF सिरीज म्हणजे काय? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स सिरीज. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स सिरीज मध्ये किंवा स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या सिरीज मध्ये हायड्रोजन इट इज कन्सिडर्ड इन द सेंटर. हायड्रोजनच्या वरती काही एलिमेंट्स आहेत आणि हायड्रोजनच्या लोअरला काही एलिमेंट्स आहेत. तर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल इट इज कॅल्क्युलेटेड बाय द रिड्युसिंग पॉवर. इट इज द रिड्युसिंग पॉवर ऑफ एनी एलिमेंट. रिड्युसिंग पॉवर म्हणजे काय? टू ॲड हायड्रोजन ऑर टू रिमूव्ह ऑक्सिजन. त्याला रिड्युसिंग पॉवर असं म्हणलं जातं. किंवा दुसऱ्या एखाद्या इलेमेंटला स्वतः इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि दुसऱ्या एखाद्या इलेमेंटला इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करायला भाग पाडतो अशी जी काही कंडिशन असेल त्याला रिड्युसिंग पॉवर असं म्हणतात. मग आता आपल्याला माहिती आहे अल्कली मेटल्स ह्याच्या आधी आपण शिकलेलो केमिकल रिॲक्टिव्हिटीमध्ये. तर अल्कली मेटल्स दे आर स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट and alkaline earth metals they also are strong reducing agent but less than alkali metals. म्हणजे सर्वात जास्त स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट्स कोण आहेत? तर अल्कली मेटल्स आहेत. आणि कमी त्याच्यापेक्षा थोडेसे कमी स्ट्रॉंग आहेत परंतु रिॲक्टिव्हिटी किंवा स्ट्रॉंगनेस जो आहे तो अल्कली मेटल्सपेक्षा अल्कलाईन अर्थ मेटलचा कमी आहे. मग हा रिड्युसिंग पॉवर जेवढी जास्त असेल तेवढं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू जी आहे ती हायली निगेटिव्ह असते. म्हणजे याचाच अर्थ काय? तर ग्रुप 1 and group 2 elements they have high negative values of standard reduction potential and this standard reduction potential value it goes on decreasing down the group. जसं आपण ग्रुपमध्ये खाली येतोय डाऊन द ग्रुप येतोय तसं ही स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलची जी व्हॅल्यू आहे ती सावकाशपणे कमी येते किंवा डिक्रीज होत जाते.
म्हणजे इथे आपल्याला काय लिहिता येईल किंवा काय सांगता येईल, द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू ऑफ group 1 and group 2 elements is highly negative values. Group 1 and group 2 elements चे जे standard reduction potential चे values आहेत, they are highly negative. And these values goes on, it goes on decreasing down the group. जसं आपण ग्रुपमध्ये खाली जातोय तसं याच्या स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या व्हॅल्यू आहेत त्या डिक्रीज होत जातात. ओके, तर नाउ नेक्स्ट पॉइंट हियर वी कॅन सी दॅट इज, आता या सर्व अल्कली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल पैकी लिथियम अँड बेरिलियम दे शो सर्टन डिफरंट कॅरेक्टरिस्टिक फीचर्स और सर्टन डिफरंट प्रॉपर्टीज. आता लिथियम आणि बेरिलियम ह्या डिफरंट प्रॉपर्टी का दाखवतो, कारण लिथियम आणि बेरिलियम या दोन्हीही इलेमेंटचा ॲटॉमिक रेडियस किंवा साईज जो आहे तो इतर इलेमेंटपेक्षा खूप लहान आहे आणि त्याची निगेटिव्हिटी व्हॅल्यू ही इतरांच्यापेक्षा खूप मोठी आहे किंवा खूप जास्त आहे. म्हणजे एकतर या दोन्हीही इलेमेंटचं साईज खूप लहान आहे आणि त्या मानानं त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची जी व्हॅल्यू आहे ती इतरांच्यापेक्षा जास्त आहे. देअरफॉर लिथियम अँड बेरिलियम दे शो certain different characteristic features or certain different characteristic properties than other elements. Here lithium it is present, here lithium it is present in group 1, lithium from group 1 and beryllium from group 2. हा group 1 चा element आहे आणि बेरिलियम हा ग्रुप 2 चा इलेमेंट आहे. लिथियम फ्रॉम ग्रुप 1 अँड बेरिलियम फ्रॉम ग्रुप 2 शो सर्टन डिफरन्सेस इन प्रॉपर्टीज ड्यू टू smallest atomic size and high electronegativity value. मग आता लिथियमचे आणि बेरिलियमचे ॲटॉमिक साईज आणि त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू काय आहे बघूयात आपण. Here it is lithium, here it is beryllium. इथं atomic radius आणि electronegativity value. If it is compared then atomic radius of lithium it is 152 pm, that is for beryllium it is 111 pm. Electronegativity value for lithium it is 1.0 and that is for beryllium it is 1.5. तर या दोन्हीही व्हॅल्यू वरून आपल्या लक्षात येतं या दोन्हीही व्हॅल्यूवरून इतर इलेमेंटच्या ॲटॉमिक रेडियस आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू बघितल्या या ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मधल्या. हा लिथियम कुठे आहे, इट इज इन ग्रुप 1 आणि इट इज इन प्रेझेंट इन ग्रुप 2. जर यांच्या
ॲटॉमिक रेडियसच्या आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू अदर इलेमेंट्सच्या कंपॅरिझनमध्ये बघितल्या तर यांचा ॲटॉमिक साईज जो आहे तो इतरांच्या पेक्षा, त्यांच्या ग्रुपमध्ये इतरांच्या पेक्षा हा फार कमी आहे आणि कमी ॲटॉमिक साईज असून सुद्धा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू ही खूप जास्त आहे, मोठी आहे. देअरफॉर दे शो certain different characteristics or properties than other elements. Here one more point is remaining, that is group 1 elements, they form M plus ions. Group 1 elements, they form M plus ions, that means they are monovalent or unipositive. They are मोनोव्हॅलेंट ऑर युनिपॉझिटिव्ह. म्हणजे काय तर हे एक इलेक्ट्रॉन डोनेट करतात, इझिली डोनेट करतात आणि मोनोव्हॅलेंट किंवा M प्लस आयन तयार करतात. आणि जेव्हा हे M प्लस आयन तयार करतात तेव्हा त्यांचं ऑक्टेट पूर्णपणे कंप्लीट झालेलं असतं. जर ऑक्टेट कंप्लीट झालेलं असेल तर देर इज नो एनी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. आता अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे काय तर ज्या इलेक्ट्रॉनला पेअरिंग नाही आहे. आपण ऑर्बिटल डायग्राम नोटेशन बघितलेलं आहे याच्या अगोदर. हे जर एस ऑर्बिट असेल आणि हे जर पी ऑर्बिट असेल तर प्रत्येक ऑर्बिटमध्ये जर एकच इलेक्ट्रॉन असेल, इफ देर इज ओनली वन इलेक्ट्रॉन इन ईच ऑर्बिट, देन सच कंडिशन इट इज कॉल्ड ॲज अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. किंवा काही ठिकाणी याच्यामध्ये पेअरिंग आहे परंतु या ठिकाणी या इलेक्ट्रॉनला पेअरिंग नाही आहे. म्हणजे काय तर एका सब ऑर्बिटमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात, परंतु 2 इलेक्ट्रॉनच्या ऐवजी जर एकच इलेक्ट्रॉन असेल देन सच कंडिशन इट इज नोन ॲज प्रेझेन्स ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. एखाद्या इलेक्ट्रॉनला एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किंवा व्हॅलन्स ऑर्बिटमध्ये असे असू शकतात की ज्यांना पेअरिंग नाही आहे किंवा पेअर तयार होत नाही त्यांचे. ते इलेक्ट्रॉन सिंगली फिल्ड असतात त्या सब ऑर्बिटमध्ये. तो इलेक्ट्रॉन एक किंवा एकापेक्षा जास्त हे सिंगली फिल्ड असतात. अशी जर कंडिशन असेल तर त्याला प्रेझेन्स ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असं म्हणतात. परंतु अल्कली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स किंवा ग्रुप 1 इलेमेंट आणि ग्रुप 2 इलेमेंट्स ते काय करतात, ग्रुप 1 इलेमेंट एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि त्याचं ऑक्टेट कंप्लीट होतं. ग्रुप सेकंड इलेमेंट्स काय करतात, 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतात आणि त्यांचं ऑक्टेट कंप्लीट होतं. ऑक्टेट कंप्लीट होतं म्हणजे काय तर त्यांच्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन पूर्णपणे फिलअप होतात. म्हणजे त्यात या दोन्हीही प्रकारच्या किंवा दोन्हीही ग्रुपमधल्या इलेमेंट्समध्ये कोणत्याही प्रकारे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन शिल्लक राहत नाही किंवा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसतो. सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन जे आहेत ते पेअर्ड कंडिशनमध्ये असतात. आणि जर अशी सिच्युएशन असेल, अशी म्हणजे कशी ज्यांच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही, अशी जर कंडिशन असेल देन दॅट इलेमेंट्स दे आर डायमॅग्नेटिक इन नेचर अँड देअर कंपाऊंड्स आर कलरलेस. आता डायमॅग्नेटिक म्हणजे काय, द इलेमेंट्स विच डू नॉट गेट अट्रॅक्टेड फॉर द मॅग्नेट किंवा मॅग्नेटिक फील्डकडं जे इलेमेंट्स अट्रॅक्ट होत नाहीत त्यांना डायमॅग्नेटिक इलेमेंट्स असं म्हणतात. आणि अशा ज्यांच्याकडं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही अशा कंपाऊंडचे, अशा इलेमेंटचे जे कंपाऊंड्स आहेत ते कलरलेस असतात, त्यांना कोणत्याही प्रकारचा कलर नसतो. आपल्याला सोडियम क्लोराईड माहिती आहे. सोडियम क्लोराईड इट इज कंपाऊंड ऑफ सोडियम. सोडियम क्लोराईड मिठाचा रंग कसा आहे कलरलेस, व्हाईट किंवा व्हाईटला आपण कलरलेसच म्हणतो. त्याला कोणत्याही प्रकारचा विशिष्ट कलर नाही. अशा प्रकारचे जेव्हा कंपाऊंड्स तयार होतात देन इट इज द कंपाऊंड्स आर नोन ॲज कलरलेस कंपाऊंड. ज्यांना कोणताही व्हाईट कलर असतो त्याला आपण कलरलेस म्हणतो, कोणत्याही प्रकारचा रंग नसतो. आणि अशा प्रकारचे कलरलेस कंपाऊंड कशामुळे तयार होतात तर ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. त्यांच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन अजिबात असत नाही. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसल्यामुळं अशा इलेमेंटचे जे कंपाऊंड्स आहेत ते कलरलेस असतात आणि असे इलेमेंट्स हे डायमॅग्नेटिक असतात. डायमॅग्नेटिक मीन्स अगेन दे डू नॉट गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेटिक फील्ड. हियर वी कॅन राईट ॲज
can write here M plus 2 ions. Okay, it is divalent or dipositive. युनिपॉझिटिव्ह म्हणजे एकच पॉझिटिव्ह चार्ज असतो, डायपॉझिटिव्ह म्हणजे दोन चार्ज असतात, डायव्हॅलंट म्हणजे याच्यावर सुद्धा दोन चार्ज असतात किंवा त्याची व्हॅलन्सी 2 असते. ओके, तर इथं हे जे इलेमेंट्स आहेत ॲज both the group elements do not contain unpaired electrons. They do not contain unpaired electrons. They are diamagnetic in nature and their compounds are colorless. Their compounds are colorless here. And they are diamagnetic. आता इथं डायमॅग्नेटिकचा अर्थ काय होईल? तर डायमॅग्नेटिक म्हणजे do not get attracted towards magnetic field. The elements which do not get attracted towards magnetic field, they are known as diamagnetic. आणि हे डायमॅग्नेटिझम कशामुळे येतं? ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसल्यामुळं डायमॅग्नेटिक कॅरेक्टर येतं. आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसल्यामुळं काय होतं? द कंपाऊंड्स आर colorless of these elements. Now here we are going to study about the chemical properties of group 1 and group 2 elements. There are 5 chemical properties that we have to study. First one is reaction with air and oxygen, with air or oxygen. Reaction with water, reaction with hydrogen, reaction with halogen, and reducing nature of first group elements and second group elements. या 5 प्रॉपर्टी आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज मध्ये स्टडी करायचे. त्यापैकी फर्स्ट प्रॉपर्टी आता आपण बघणार आहोत. रिएक्शन विथ एअर और ऑक्सिजन. आता ग्रुप 1 इलेमेंट्स आणि ग्रुप सेकंड मधले इलेमेंट्स कशा प्रकारे एअर बरोबर किंवा ऑक्सिजन बरोबर रिएक्ट करतात ते आपण बघूया. फर्स्ट ऑफ ऑल हियर group 1 elements. The first group elements, they react with water or the oxide layer. They are protected by the formation of oxide layer on their surface. जेव्हा ते एअर मध्ये ओपन ठेवले जातात तेव्हा त्यांच्या सरफेस वरती ऑक्साइडची थिन लेयर ऑफ ऑक्साइड फिल्म इट इज फॉर्म, हेन्स दे आर प्रोटेक्टेड. आणि जेव्हा एअर बरोबर ते रिॲक्ट होतात तेव्हा काही कंपाऊंड्स हे ऑक्साईड देतात इलेमेंट्स, काही इलेमेंट्स हे ऑक्साईड देतात, काही इलेमेंट्स पेरॉक्साईड देतात आणि काही इलेमेंट्स हे सुपर ऑक्साईड तयार करतात किंवा फॉर्म करतात. आता कोण काय कशा प्रकारे रिॲक्ट होतं ते बघूयात. अगोदर इथं काय असणार आहे? ग्रुप 1 इलेमेंट्स दे फॉर्म प्रोटेक्टिव्ह लेयर of oxide film on their surface. म्हणजे सरफेसवरती ऑक्साईडची लेअर तयार होते. आता याचं एक उदाहरण तुम्हाला दिलं गेलं तर चांदीची भांडी किंवा तांब्याची भांडी हवेमध्ये जर ओपन ठेवली तर ती काही दिवसानंतर 2-4 दिवसानंतर ती काळपट पडतात. चांदी रेग्युलर जरी आपल्या अंगावर जरी असली, आपण यूज करत असलो तरी सुद्धा ती काही
दिवसानंतर थोडीशी त्याचा लेअर, वरचा जो लेअर आहे तो काळपट पडतो. तो थोडासा घासून पुसून स्वच्छ केला की पुन्हा आहे पहिल्यासारखा चमकायला लागतो. मग हा काळपटपणा कशामुळे येतो? ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ ऑक्साईड लेअर. वरच्या थरावरती ऑक्साईड लेअरचं फॉर्मेशन झाल्यामुळं आतली जी लेअर आहे ती प्रोटेक्ट होते. म्हणून आपण इथं काय लिहिलेलं आहे? प्रोटेक्टिव्ह ऑक्साईड लेअर फॉर्मेशन. ओके, तर याच्यातले काही इलिमेंट्स जे आहेत ते ऑक्साईड तयार करतात. सम इलिमेंट्स form oxide, some element form peroxide and some element form superoxide. आता त्यापैकी लिथियम हा जो इलिमेंट आहे तो कशा प्रकारे रिएक्ट होतो ते बघूयात आपण. इथं lithium on reaction with oxygen in air, it forms lithium oxide. Lithium plus oxygen, it will form twice LiO. It is lithium oxide. Here lithium on reaction with oxygen in air, it give lithium oxide. Now second element, sodium. आपण फक्त ग्रुप 1 एलिमेंट्स बघतोय. सोडियम, इट रिएक्ट विथ ऑक्सिजन इन एअर and it will form Na2O2, that is sodium peroxide. किंवा ह्याला सोडियम डायऑक्साईड असं सुद्धा म्हणलं जातं. आता पेरॉक्साईड हा कंपाऊंड कधी येतो किंवा हे नाव कधी येतं? when there is one oxygen is more than the requirement. रिक्वायरमेंट पेक्षा एक ऑक्सिजन जेव्हा जास्त असतो तेव्हा त्याला पेरॉक्साईड म्हणतात. याचं आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला मी देते की इट इज वॉटर, हायड्रोजन ऑक्साईड. इथं वॉटरमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनची बॅलन्सी सॅटिस्फाय होते. परंतु इफ सच कंडिशन अरायझेस, there is one oxygen is greater than the requirement, then it becomes hydrogen peroxide. This compound is hydrogen peroxide and this one is hydrogen oxide. म्हणजे peroxide हे शब्द कधी येणार? when there is oxygen more than the more oxygen than the requirement, then the name is peroxide. Now the next element from group 1, it is potassium. It is potassium. Potassium react with oxygen in air and it forms superoxide. Potassium, it forms superoxide. That means it gives KO2. It is the characteristic reaction for potassium. Potassium on reaction with oxygen in air, it will give potassium superoxide. आता हा पोटॅशियम सुपरऑक्साइड जो आहे it combine with carbon dioxide and it releases oxygen. हा काय करतो? कार्बन डायऑक्साइड बरोबर रिॲक्ट होतो आणि हा ऑक्सिजन रिलीज करतो सेम टाइम मध्ये. तर therefore this ability of potassium superoxide of releasing oxygen, it is used in artificial breathing agents, equipments, artificial breathing equipments which is used किंवा which are used in mountaineers and in submarines. आपल्याला माहिती आहे माउंटेनियर्स म्हणजे गिर्यारोहक जे आहेत किंवा सबमरीन्स म्हणजे गोताखोर, समुद्राच्या पाण्यामध्ये खोलवर जाणारे गोताखोर असतील किंवा माउंटेनियर्स असतील, त्यांना आपलं ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून पाठीवर ऑक्सिजनचं नळकांड न्यावं लागतं. मग हा ऑक्सिजन कसा पुरवठा केला जातो? तर त्या ऑक्सिजनच्या सिलेंडरमध्ये पोटॅशियम सुपरऑक्साईड हा कंपोनंट असतो. वन ऑफ द कंपोनंट इट इज पोटॅशियम सुपरऑक्साईड. हा सुपरऑक्साईड काय करतो? इट कंबाईन विथ कार्बन डायऑक्साईड विच इज एक्झेल्ड फ्रॉम
आवर ब्रीदिंग, म्हणजे आपल्या श्वासामधून बाहेर पडणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे त्याच्याबरोबर हा सुपर ऑक्साईड जो आहे तो रिॲक्ट होतो अँड इट रिलीजेस, इट ॲब्सॉर्ब दॅट कार्बन डायऑक्साईड अँड इट रिलीजेस ऑक्सिजन. ऑक्सिजनचा पुरवठा, त्यामुळं काय होतं, ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे तो त्या माउंटेनियर्सला म्हणजे गिर्यारोहकांना आणि सबमराईन्सना तो ऑक्सिजनचा पुरवठा त्याच्यातून केला जातो. हाऊ इट रिॲक्ट, यू विल सी हिअर. पोटॅशियम सुपर ऑक्साईड प्लस CO2. It react with carbon dioxide. It will form K2CO3. That is potassium carbonate plus 3 molecules of oxygen are released. Here this potassium superoxide, it react with carbon dioxide which is released, or it absorb this carbon dioxide and it will give the elimination of oxygen molecule and it is used in breathing purpose. Hence it is used in artificial breathing apparatus used for mountaineers and submarines. This potassium superoxide, it is used in artificial breathing apparatus or equipments which are used for mountaineers and submarines. हे झालं ऑक्साइड्सच्या बाबतीत. नाउ द हायड्रोक्साइड्स ऑफ फर्स्ट ग्रुप इलेमेंट्स, या फर्स्ट ग्रुप इलेमेंटचे ऑक्साइड्स जे आहेत ते हे ऑक्साइड्स आहेत. द ऑक्साइड्स ऑफ दीज इलेमेंट्स दे आर हायली बेसिक अँड दे आर हायली सोल्युबल इन वॉटर. ओके, हिअर वी सी the oxides of group 1 elements are strongly basic and are readily soluble in water. आता हे वॉटरमध्ये सोल्युबल झाल्यामुळे काय होतं, तर अल्कलाइन सोल्युशन किंवा स्ट्रॉंग बेसिक सोल्युशन तयार होतं. फॉर एक्झाम्पल, देअरफॉर दे फॉर्म स्ट्रॉंग अल्कलाइन, अल्कलाइन म्हणजेच बेसिक, अल्कलाइन और बेसिक सोल्युशन इन वॉटर. वॉटरमध्ये हे काय करतात, स्ट्रॉंग अल्कलाइन सोल्युशन किंवा स्ट्रॉंग बेसिक सोल्युशन तयार करतात. फॉर एक्झाम्पल हिअर लिथियम प्लस H2O. लिथियम इट इज इन सॉलिड स्टेट, इट इज इन लिक्विड स्टेट. हिअर वी ऑब्टेन LiOH aqueous medium किंवा सोल्युशन and this LiOH is strong base. आपल्याला असाच माहिती आहे सोडियम हायड्रोक्साईड, हा सोडियम ऑक्साईड पासून तयार होतो, तो सुद्धा स्ट्रॉंग बेस आहे. पोटॅशियम हायड्रोक्साईड तो सुद्धा स्ट्रॉंग बेस आहे. तो कधी वॉटरमध्ये जेव्हा डिझॉल्व केला जातो त्यावेळी हे स्ट्रॉंग बेसेस तयार होतात. हिअर लिथियम ऑक्साईड ऑन रिएक्शन विथ वॉटर और इट get dissolved in water and it gives strong base. इथं लिथियम हायड्रोक्साईड पेक्षा सोडियम हायड्रोक्साईड आणि पोटॅशियम हायड्रोक्साईड हे जास्त स्ट्रॉंग बेसेस आहेत. ओके, नाउ हियर वी विल सी अबाउट द ग्रुप 2 एलिमेंट्स. ग्रुप 2 एलिमेंट्स विच आर प्रेझेंट इन सेकंड ग्रुप. त्याच्यामध्ये बेरिलियम आहे, मॅग्नेशियम आहे, त्याच्या खाली असणारे सर्व एलिमेंट्स आहेत.
these all elements, they also form protective oxide layer on their surface. And certain elements when they are ignited in air, ignited म्हणजे प्रज्वलित करणे, एअर मध्ये ते बर्न करणे, असं जर केलं तर they directly combine with oxygen in air and form corresponding oxides, while and again they directly combine with nitrogen in air and they give corresponding nitrides also. That means on reaction with air or oxygen, these elements they give mixture of corresponding oxide and corresponding nitride. Here for example we will take here, इथं पहिल्यांदा काय असणार आहे, they form protective layer, protective oxide film, protective layer of oxide film on the surface. सरफेस वरती काय होते, ऑक्साइडची प्रोटेक्टिव्ह लेअर तयार होते. ऑन रिएक्शन विथ air or oxygen, they give corresponding oxides, they give corresponding oxides. They can directly combine, they can directly combine with nitrogen from air and give corresponding nitride. That means on reaction with air or oxygen, the group second elements they give mixture of corresponding oxide and corresponding nitride. Here for example we have for example Mg metal, it ignite, when it is ignited in air it forms corresponding oxide, that is magnesium oxide. Again this magnesium, it directly combine with nitrogen in air, it directly combine with nitrogen in air and it will give corresponding nitride, Mg thrice N2, magnesium nitride. The direct combination with nitrogen in air, it is possible only for alkaline earth metal. अल्कलाइन अर्थ मेटलमध्येच हे फक्त डायरेक्टली कंबाईन करू शकतात. मग या पॉईंटवरती कशा प्रकारे परीक्षेला प्रश्न विचारू शकतो, दिस क्वेश्चन और दिस टू रिएक्शन they may ask in examination for 2 marks. आता 2 मार्काचा प्रश्न कसा असू शकतो, what will happen when magnesium is burned in air, what will happen when magnesium is burned in air. याचा आन्सर काय असेल, when magnesium is ignited or burned in air, it directly combines with oxygen from air and nitrogen from air and it will produce mixture of magnesium oxide and magnesium nitride. अशा प्रकारे आपल्याला आन्सर लिहावं लागतं 2 मार्कासाठी आणि या दोन्हीही रिएक्शन्स आपल्याला परीक्षेमध्ये लिहावे लागतात. या ठिकाणी आपलं पहिली प्रॉपर्टी संपलेली आहे, रिएक्शन विथ एअर और ऑक्सिजन फॉर ग्रुप 1 एलिमेंट्स अँड ग्रुप 2 एलिमेंट्स. ओके, थँक्यू.